हाय. आज मी तुम्हाला आता हे बघा सणवार आलेले आहेत. म्हणजे आता श्रावण महिना नुकताच सुरू होतोय आणि सणवार पण आलेले आहेत. आणि अशा वेळेला आपण चांगल्या चांगल्या साड्या नेसतो. आपल्याला बाहेर जायचं असतं. सणवारी आपण छान तयार होतो. आणि असं सगळं तयार झाल्यावर जर आपल्या अपर लिपला किंवा इथे चीनला केस असतील तर ते तुम्ही कितीही छान तयार झालात तरी ते चांगलं दिसत नाही. आणि त्यासाठी मग प्रत्येक वेळेला आपण पार्लरमध्ये जाणं आपल्याला शक्य नसतं. आयब्रोज आपण महिन्यातनं एकदा करतो, पण त्यावेळेला प्रत्येक वेळेला जर असे केस दिसत असेल तर पार्लरमध्ये जाणं शक्य नसतं. तर अशा वेळेला आपण घरच्या घरी कसे केस काढायचे ते मी आज सांगणार आहे. हे बघा, हा वॅक्स आहे. ह्याला फेस वॅक्स म्हणतात. किंवा म्हणजे आम्ही जेव्हा पार्लरमध्ये हे करायचो आणायचो तर फुल फेस वॅक्स करू शकतो ह्यानी. आणि नाहीतर मग कटोरी वॅक्स पण म्हणतात, कारण ही वाटीसकट हा वॅक्स येतो. तसंच ह्याची कंपनी आहे. हे बघा, हनीबीचा आहे हा वॅक्स. हनीबी ह्या कंपनीचा आहे. आता हनीबीचा मिळत नसेल तर कटोरी वॅक्स कुठचा जो मिळत असेल फेस वॅक्स तो तुम्ही आणू शकता. तर हा वॅक्स तुम्ही आणला की ह्याला स्ट्रीप वगैरे लागत नाही. तुम्ही डायरेक्ट हा चेहऱ्याला लावायचा, थोडासा गरम करायचा, हाताला बघायचा किती कोमट आहे आणि लावायचा तुम्हाला जिथले केस काढायचे तिथे. आणि मग त्यानंतर असं जरा दाबून तो वॅक्स, फक्त वॅक्स असा ओढायचा, म्हणजे त्याच्याबरोबर केस निघून येतात. आणि अगदी बारीक बारीक, आता हा व्हिडिओ मी आधी केलेला आहे की फेस वॅक्स किंवा जे आपल्याला नको आहेत हे केस कसे काढायचे घरच्या घरी. पण त्यावेळेला मला एक गोष्ट नंतर मला कळली की हा वॅक्स केल्यावर जर तुम्ही त्याच्यावर पॅक लावला, घरगुती पॅक, तर तुमचे केस हळूहळू हळूहळू उशिरा येतात. आणि ह्या वॅक्सनी हळूहळू तुमचे ग्रोथ कमी होते आणि हळूहळू मग यायचे बंद होतात. तर हा वॅक्स केल्यावर आपण जे काही पॅक लावणार आहोत तो पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा वॅक्स कसा लावायचा ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता हा वॅक्स मी थोडासा गरम करून आणलेला आहे. हा बघा, दिसतोय का तुम्हाला इथे? मला जेवढा पाहिजे तेवढाच मी गरम केला आहे. तुम्हाला जर पूर्ण म्हणजे असं इथून सगळीकडनं केस काढायचं असतील, चीन, अपर लिप, फोरहेड, तर तुम्ही थोडा गरम करा आणि एक गरम पाण्यामध्ये ही वाटी ठेवा, म्हणजे तो पटकन घट्ट होणार नाही. आता हे बघा, मला खूप केस नाही आहेत चेहऱ्यावर, पण इथे थोडीशी लव हल्ली हल्लीच यायला लागली आहे बघा. थोडीशी काळी लाईन दिसते. नाही काढलं तरी चालतंय मला, म्हणजे मी काय असं रेग्युलर काढत नाही आहे, पण आता तुम्हाला दाखवताना म्हणून मी हे काढते. आता हा वॅक्स घेतला आहे मी. आता हे बघा, याला स्ट्रीप मिळते लाकडाची, ती माझी आता खराब झाली आहे म्हणून मी हे चमच्याने लावते. हे बघा, लावला वॅक्स, तो लावता लावताच घट्ट होतो. लावला की थोडंसं त्याला किंचित असं प्रेस करायचं, म्हणजे केस त्याला चांगले चिकटतात. आता माझे केस खूपच बारीक बारीक आहेत. हे बघा, असं झालं की हे जिथे काढायचे ना ते असं चीज ओढून धरायचं आणि हे जे आहे ते सुट्टं. हे बघा, थोडंसं चुरचुरतं कारण केस आपले निघतात ना. हे बघा, ह्याला थोडेसे बारीक बारीक केस आलेले आहेत. आता हे इथून काढायचं, हे इथे असं पकडायचं. हे बघा, सगळं निघालं. मला दिसत आहेत अगदी बारीक बारीक केस आलेले आहेत, ह्याला दिसत नाही. पण ह्याच्यात लक्षात घ्या, एकदम जर बारीक तुमचे केस असतील तर निघत नाही, थोडेसे मोठे झाले की ते निघतात. आणि रेग्युलर हा जर वॅक्स तुम्ही लावत राहिलात तर तुमचे केस हळूहळू हळूहळू तुमची ग्रोथ कमी होते. तर कोणालाही घरच्या घरी, आता हे फक्त अप्पर लिपला करायचं असं नाही आहे, तर तुम्ही चीनला करू शकता. तुम्ही इथे
इथे बरेच जणांना असे खूप असतात केस गालावर वगैरे, ते काढून पूर्ण फेस वॅक्स करू शकता, एवढं लक्षात घ्या. फक्त ॲब्रोजला तुम्हाला करता येणार नाही, कारण तो लावताना असा वेडावाकडा लागतो. मग ॲब्रो तुम्ही आता फोरहेड असं करू शकता, फोरहेड सगळं करू शकता, इथे करू शकता, पूर्ण चेहऱ्यावर करू शकता. तर असा वॅक्स घरच्या घरी केलात तुम्ही तर तुम्हाला म्हणजे अप्पर लिप आणि ह्याच्यासाठी पार्लरमध्ये जायची गरज नाही. आणि हा हर्बल आहे, त्यामुळे ह्याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही आहे. आता हा वॅक्स काढला. आता वॅक्स काढल्यावर एक तर तुमच्याकडे असेल तुरटी, तर तुरटी ओली करून ती फिरवा. तुरटीने काय होतं, स्किन आपली म्हणजे श्रिंक होते, म्हणजे अशी आवळली जाते. म्हणजे ते जे होल्स आहेत जिथले तुमचे केस निघतात ती अशी आवळली जाईल. तुरटी नसेल, ॲस्ट्रिंजंट असेल तुम्ही वापरत असाल तर ॲस्ट्रिंजंट लावा. आणि ॲस्ट्रिंजंट पण नसेल तर तुम्ही सरळ एक आईस क्यूब घ्या बर्फाचा आणि तो एखाद मिनिट असा जिथे केस काढाल तिथे फिरवा असा. पण डायरेक्ट फिरवू नका. एखाद्या कॉटनमध्ये किंवा मलमलच्या कापडामध्ये तो क्यूब घालून तो असा फिरवा. आता मी ह्याच्यावर तुरटी लावते. हे बघा, अगदी थोडा वेळ फिरवायची, जास्त फिरवायची गरज नाही आहे. आणि ज्यांना ओपन पोर्सचा जो प्रॉब्लेम आहे त्यांनी आंघोळ केल्यावर किंवा चेहरा धुतल्यावर ओल्या चेहऱ्याला अशी तुरटी फिरवायची. बघा, केस काढल्यानंतर त्याला पॅक लावण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ म्हणजे बघा मैदा टाईप असतं, म्हणजे मैदा चिकट असतो तसा. तर गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही डाळीचं पीठ पण घेऊ शकता. त्याचं अगदी एक चिमूट हळद टाकली. आणि आता ह्याच्यामध्ये मी मध घालते. मधाला तुम्ही बघितलं चिकटपणा असतो, तर त्यांनी हा पॅक लावल्यामुळे जे काही आपले छोटे मोठे राहिलेले केस असतात ते सगळे निघून जातात. तर ह्या मधामध्ये मी हा पॅक भिजवणार आहे. आणि आपण आता वॅक्स केलं म्हणजे फेस वॅक्स केलं की त्याच्यानंतर मी हा पॅक लावणार आहे. हा बघा, आता हा पॅक मी 10 मिनटं लावलेला आहे. हा वाळत नाही, कारण काय ह्याच्यामध्ये मध घातलेला आहे, हनी घातलेला आहे, त्यामुळे तो ओलसरच राहतो. आता हे बघा, हळूहळू तुम्ही जर असं बोटाने असं असं केलं ना तर तुम्हाला समजेल. असं आतमध्ये थोडंसं चुरचुरल्यासारखं होतं, इचिंग होतं. म्हणजे ते पोस आहेत ना त्याच्यामध्ये काही घाण असेल किंवा बारीक बारीक केस जे असतील ना ते पण निघून येतात. आता मी हा पॅक धुवून टाकते. धुतल्यावर असा खसा पुसायचं नाही त्याला. एखादं छान मलमलचं कापड घ्यायचं आणि असं टिपून घ्यायचं. आणि हे बघा, छान म्हणजे स्किन एकदम फ्रेश दिसते. तसंच तुम्ही फोरहेड वगैरे पण ह्यानी करू शकता. आणि तुमचा सणाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. कारण तुम्ही कितीही मेकअप केला तरी चेहऱ्यावरचा केस असतील तर तो मेकअप नीट बसत नाही. म्हणून घरच्या घरी वॅक्स कसा करायचा आणि त्याची नंतर काळजी कशी घ्यायची हे मी तुम्हाला आत्ता दाखवलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला तुमचे काही प्रॉब्लेम असतील. म्हणजे हा वॅक्स मी ह्याचा फोटो पण पाठवते तुम्हाला. आणि हा वॅक्स मिळतो, तुम्ही जे पार्लरचं सामान मिळतं त्या दुकानात गेलात तर तुम्हाला हा वॅक्स मिळेल. आणि घरच्या घरी असं वॅक्सिंग करून फ्रेश राहा.